आता आपण ज्याची आतुरतेने वाट पाहतोय या गप्पांच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. नमस्कार सगळ्यांना. आज खरोखरच खूप छान दिवस आहे. खरं तर इथे यायच्या वेळी मॅच असं सगळं डोक्यात होतं, पण इथे आल्यानंतर वातावरण इतकं बदललंय की आम्ही सगळेजण चित्रमय आणि फोटोमय होऊन गेलेलो आहोत. सो रिअली ऑल क्रेडिट गोज टू यू अँड अर्चना आणि विनायक सर. सो आजचा दिवस मॅच आहेच. आज 19 नोव्हेंबर आहे. 19 नोव्हेंबर म्हणजे इंदिरा गांधींचा वाढदिवस आहे, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान. तसंच भारताला ज्यांनी पहिलं मिस वर्ल्ड जिंकून दिलं त्या सुष्मिता सेन. आणि भारतातील प्रत्येक मुलगी, प्रत्येक महिला जिच्याकडे बघून लढवय्ये पण काय असतं ते शिकली, ती म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई, जिने पाठीला मूल बांधून ती लढली. तर आज ह्या सगळ्या बुद्धी, शक्ती, लढवय्येपण, सौंदर्य या सगळ्याचा मिलाप असलेल्या लोकांचा वाढदिवस आहे. आणि अशा दिवशी तर आज या सगळ्या गोष्टींचा मिलाप असलेलं एक व्यक्तिमत्व आज आपल्याकडे आलेलं आहे. त्यामुळे खूप आनंद होतोय. ज्यांना आपण अगदी म्हणजे मी हाच मुद्दा आता खरं तर घेणार आहे. त्यांची ओळख हळूहळू उलगडत जाणारच आहे. त्याचं क्रेडिट बाहेरची साईडला द्यायचं. तर मला आठवते की अगदी शाळेत असल्यापासून अलकाताई अगदी पहिली दुसरीत कधीतरी असेल आणि लेक चालली सासरला हा पिक्चर लागला होता. तेव्हा आम्ही तालुक्याच्या गावात राहत होतो. माझ्या आईवडिलांचा ट्रान्सफरेबल जॉब असल्यामुळे, आणि त्यामुळे तिथल्या सगळ्या बायका मिळून त्या पिक्चरला एक दिवस दुपारी गेलेले आणि मीही त्यांच्याबरोबर गेले होते. तर अगदी मला काही सीन्स पण आठवतात त्यातले, असे डबे घेताना वगैरे असा एक होता ना. त्यानंतर माहेरची साडी आला आणि पूर्ण सगळं एक मला वाटतं की त्यांनी पूर्ण महाराष्ट्र त्यांनी कॅप्चर केला. पण माहेरच्या साडीच्या आधी अलकाताईंनी जवळजवळ 30 चित्रपट केलेले आहेत आणि त्याच्यानंतर 200 चित्रपट केलेले आहेत. ही केवढी मोठी संख्या आहे. आणि अनेक वर्ष ज्याला आपण म्हणतो की मराठी चित्रपट नायिकांमध्ये एक सम्राज्ञी म्हणून ज्या राहिलेल्या आहेत खूप मोठा काळ, अशा अलकाताई ज्यांनी वयाच्या 8 वर्षापासून अभिनयाची सुरुवात केली. नटसम्राट सारखं गाजलेलं नाटक ज्याच्यामध्ये त्या बालकलाकार म्हणून आल्या, त्यानंतर 250 प्रयोग तुम्ही त्या नाटकाचे केलेत. किती मोठी गोष्ट ना, वयाच्या 8व्या ते 10व्या वर्षी. आणि पुढेही अनेक नाटकं, संध्या छायासारखी नाटकं, विक्रम गोखलेंबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. आणि हे सगळं लहानपणी केलेलं आहे आणि पुढे तर त्यांचा पट आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तर तो आज आपण उलगडणार आहोत. सगळ्यात आधी मला तुम्हाला असं विचारायचं आहे की एवढ्या मोठ्या तुम्ही एक कलाकार आमच्या सगळ्यांसाठी, संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि आता मराठी जगभर पसरली आहे त्यामुळे जगासाठी देखील, तर तुमच्यातलं एक साधेपण जे आहे तर तिथे मी सुरुवात करणार आहे. म्हणजे अगदी तुमच्या मुलीच्या लग्नातले पण मी फोटो पाहिले तर तेव्हाही त्या अशाच होत्या. सो माझ्या मनात होतं की असं नाही का तुम्हाला वाटलं की आपण काहीतरी छान हेअरस्टाईल करावी, काहीतरी वेगळं दिसावं? काय म्हणजे क्या राज आहे? राज काही नाही. मला असं वाटतं की तुमच्या चेहऱ्यावरची जी आपण सादगी किंवा साधेपणा असतो ना, तो समोरच्याला भिडतो जास्त. कारण मेकअपचे रंग आम्ही शूटिंग करताना बऱ्याच वेळा आमच्या चेहऱ्यावर असतात, पण मला वास्तव जीवनात नेहमी वाटतं की आपण जे काही ओरिजिनल आहोत ते असावं. म्हणजे माझ्या घरी असतात तेव्हा मी मेकअपही केलेला नसतो, कोणी येतं तेव्हा जेव्हा आहे त्या अवतारात असते, किचनमध्ये असते, कुठेही असते, तशी वावरत असते. आणि मला आवडतं ते सगळं, की असं वाटतं की तो बुरखा किंवा तो मुखवटा तो चेहऱ्यावर सतत नको आपल्या. म्हणजे कुठेतरी ओरिजिनॅलिटी हवी आणि खरेपणा हवा आयुष्यातला, जो मी जगण्याचा प्रयत्न करते. जसं मी रडवण्यात हातखंडा, तुम्हाला माहिती, 200 चित्रपटात रडवलं असेल, 50 वेगळ्या भूमिका केल्या असतील, पण तरी मला बाहेर अतिशय म्हणजे रडायला येतही नाही आणि अन्याय सहन करायलाही होत नाही. म्हणजे कोणाचं काही चाललं असेल तरी मी धावत जाते आणि त्याच्यावर तिने मांडत असते खऱ्याची बाजू ऐकून. म्हणजे एवढं मला सहन होत नाही. इंडस्ट्रीत सगळ्यांना माहिती आहे की मी एवढी फायटर आहे आणि अजिबात ह्या गोष्टी सहन होत नाहीत. पण तो व्यवसाय
यश मिळत गेलं त्याच सिनेमानं आणि काम करत गेले. शेवटी व्यवसाय स्वीकारल्यामुळे चला रडूबाई तर रडूबाई मग काम करत गेले. पण त्यावेळी शरीर प्रदर्शन करणारे सिनेमे पण आले, पण मी ते केले नाहीत मृणबाई. कारण मी ज्या घरची मुलगी होते, ज्या आईवडिलांची लेक भावांची बहीण होते, किंवा ज्या घरात गेले त्या सासू सासऱ्यांची सून होते, ज्या नवऱ्याची पत्नी होते, ज्या मुलींची आई होते, मला असं वाटत होतं की त्यांना कधी माझ्यामुळे खाली बघावं लागू नये. आणि त्या स्वाभिमानाने भले त्या का भूमिका असेना मी प्रामाणिकपणे केल्या. आता मी वेगळं करण्याचा प्रयत्न करते, अगदी प्रवाह विरुद्ध पोहण्याचा. त्यामुळे माझी कदाचित चित्रपटांची संख्या कमी झाली असेल, पण मी चुजी राहून वर्षातनं 5 ते 6 चित्रपट सध्याही करते. बापरे, वर्षातून 5 ते 6 चित्रपट त्यांना फक्त वाटतायत. ही पण एक खूप मोठी गोष्ट आहे. अलकाताईंनी अनेक विनोदी चित्रपटात देखील तुम्ही काम केलेलं आहे. हो. अशोक सराफांबरोबर, अशोक लक्ष्मीकांत लक्षा बेर्डेंबरोबर. नंतर केदार शिंदे हो, बरोबर मग इतके म्हणजे पण तरीही आम्हाला त्या भूमिका जास्त लक्षात राहिल्या महाराष्ट्राला असं म्हणता येईल की ज्या रडवणाऱ्या आहेत. तर तुम्हाला काय वाटतं एक अभिनेत्री म्हणून, रडवणं अवघड आहे का हसवणं अवघड आहे प्रेक्षकांना? हसवणं. मला रडवणं सोपं वाटतं, काय माहीत नाही मला, पण वाटतं ते चला त्या इमोशन्स येतात, पण पटकन हसायला येणं ही फार अवघड कला आहे. कारण पटकन हसायला माणसाला येत नाही, त्यासाठी तुमचा विनोदही त्या लेवलचा असावा लागतो. म्हणजे उगाच कमरेखालचे विनोद करायचे, काहीतरी करायचं चाळे, ते त्याने कधी हसायला येत नाही. आणि तो विनोदाचा दर्जा आहे तो कायम राखला तो आमच्या अशोक मामानी, मी म्हणेन लक्ष्मीकांतजींनी. तर त्यामुळे मला त्यांच्याबद्दल अभिमान आहे. त्यांच्याकडनं मला बरंच काही शिकायला मिळालं. म्हणजे व्यावसायिकपणा पण म्हणेन की लक्षाकडनं शिकायला मिळाला. अशोक मामाकडनं मला गुरु कोणी नाही, तर अशोक हा माझा गुरु असल्यासारखा होता. कारण मला कोणी, मी ज्या घरातून आले, माझी आई एक शिक्षिका, तिला 4 मुलं, माझे वडील खूप लवकर गेले, मी एक धाकटी त्यातली धाकटी कन्या सर्वात. त्यामुळे काही मी कुठले क्लासेस केले नव्हते, कुठले कोर्सेस केले नव्हते, या अनुभवातून शिकत गेले. आणि ह्या सगळ्या कलाकारांनी मला जे काही शिकवलं त्यातनं ती शिदोरी मी जमा करत गेले, एवढं म्हणते. वा, म्हणजे प्रत्येकाकडून आपण म्हणतो की काहीतरी त्यात शिकण्यासारखं असतं. ते निळू तुम्ही फुले आले, वेचत- बरेच जण, बरेच कलाकार आहेत. ते सगळं तुम्ही ज्यांचे- वेचत गेलात म्हणजे वेचत, अक्षरशः. अगदी, वा, अगदी. क्या बात आहे. घरी जेव्हा तुम्ही सांगितलं की 4 चौघांसारखं एक मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन कुटुंब, तुम्ही शेंडेफळ त्यातलं, तर घरी काय कसा रिस्पॉन्स होता? कारण अजूनही चित्रपट सृष्टीत जायचं किंवा अभिनय क्षेत्रात जायचं तर अजूनही मुलींचे आई वडील जरा कचरतात. हो. तर त्यावेळी तुमच्या घरून काय रिॲक्शन होती? मृण्मयी, माझ्या मामानी तर खूप विरोध केला होता. आईला म्हणत होते कशाला मुलीला या इंडस्ट्रीत घालते, कशाला पाठिंबा देतेस, एवढ्या मुली बिघडतात वगैरे. पण जेव्हा मी नाटकाचे प्रयोग करायचे, माझ्याबरोबर खूप सिनियर अभिनेत्री, मी नाव घेईन, शांता जोग होत्या, सुनंदा वर्तक, विजया धनेश्वर, असे मोठमोठे कलाकार होते. दत्ता भटांबरोबर मी ते 250 प्रयोग केले. आणि त्यावेळी मला आई बरोबर यायची बिचारी सुट्ट्या घेऊन, माझी आई टीचर असल्यामुळे माझ्याबरोबर त्यावेळी सोबत म्हणून. आणि मग हळूहळू त्या सगळ्याजणी मला सांभाळायला लागल्या. आईला म्हणायच्या, कारण शेवटी नोकरी जाईल हातातून, आणि ती आम्हाला 4 भावंडांना वाढवत होती. म्हणजे ती रिकाम्या फावल्या वेळात कुठे साड्या विकायची, कुठे काय करायची, म्हणजे तिचे कष्ट आम्ही डोळ्याने पाहिलेत. त्यामुळे आम्हाला खूप जाणीव आहे. त्यामुळे डोक्यात हवा जाणं कधी शक्यच नव्हतं. कायम जमिनीवर पाय, कारण आईचे कष्ट पाहिलेत. कधी असं वाटतं की यश आधी एवढं मिळालं तर मला ते दिवस पहिले मी आठवते. आपण काय होतो, परमेश्वराने आपल्याला भरपूर दिले, तर त्यामुळे मला असं वाटतं की आपण त्याचं ऋणी असावं. आणि हळूहळू नाव होत गेलं, एक इमेज होत गेली, आणि नाव चांगल्या पद्धतीने व्हायला लागलं. तेव्हा सगळ्या नातेवाईकांनी सपोर्ट केला. म्हणजे माझ्या मुळात वडिलांचाही विरोध होता सुरुवातीला. त्यांनी माझा एकच सिनेमा पाहिला, चक्र. तो चक्र हा माझ्या घरात पहिला सिनेमा. स्मिता पाटील होत्या. आणि आता मला जे हरणाचं चित्र पाहिलं तेव्हा मला स्मिता पाटीलचे डोळे दिसले. मी खरं सांगते. क्या बात आहे, क्या बात आहे. खरंच. आणि तेव्हा तुम्ही फक्त 15 15 वर्षाची होते. फक्त स्मिता पाटीलला, माझी भूमिका 2 मिनिटाची पण नसेल, पण मी स्मिता पाटीलला 15 दिवस स्वतः जवळना पाहत होते. त्या बाईची माझी ओळख नाही, पण ती एकदा मी आणि माझ्या आईला बसस्टॉपवर उभं असलेलं पाहिलं पहाटे. आणि त्यावेळी तिने गाडी थांबवली. ती ॲम्बॅसिडरमधनं प्रवास करायची, आणि स्मिताताईंनी गाडी थांबवली आणि म्हणाली, तुम्ही दोघी एवढ्या पहाटे इथे उभ्या आहात. चक्रचं शूटिंग संपवून आम्ही आपल्या चेंबूरच्या स्टॉपवर उभ्या असायचो, तिथून दादर स्टेशनला जायचो, ट्रेनने मी गोरेगावला राहत होते असं. पण त्या बाईने दर दिवशी आईला सांगितलं, आत्ता असं रस्त्यावर एवढ्या मुलीला घेऊन उभं नाही राहायचं वयात आलेल्या. आणि रोज मला त्या गाडीतनं आम्हाला दोघींना दादर स्टेशनला सोडायच्या, तिथून त्या ग्रँड रोडला जायच्या. म्हणजे मला पहिला आयुष्यातला धडा की एवढी मोठी अभिनेत्री
माणुसकी झाली आणि जिचे पॅरिसमध्ये महोत्सव भरले गेले अशी अभिनेत्री, एक मराठी अभिनेत्री, की तिचे पाय एवढे जमिनीवर आहेत आणि आम्ही काहीच नाही. तर हे पहिलं शिकण्यासारखं होतं की एवढूशा गोष्टींनी तुमचं यश डोक्यात जाऊ देऊ नका, अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका. हा पहिला धडा मी म्हणेन मी स्मिता पाटील. त्या मगाशी आपल्या गप्पा झाल्या की रडण्याचे चक्र, नसीरुद्दीन शाह वगैरे होते त्या. हा. हो, हो. मला नक्की अगदी तुम्ही YouTube थोडंसं वर बघाल आहे. पण आता लक्षात येईल, क्लोजअप बरेच आहेत. आणि खूप वेगळ्या छान फोटो आहेत याच्यामध्ये. आता आपण रडवण्याविषयी हसवण्याविषयी बोलत होतो. असं कधी झालं का हो अशी गंमत की काहीतरी असा खूप सिरियस रडवण्याचा सीन आहे आणि तुम्हाला खूप हसायला येत आहे? हो, मला पहिल्याच सिनेमाला झालं होतं, लेक चालली सासरला, आठवते. म्हणजे मला जाळून मारलं जातं वगैरे, शशिकलाबाई आणि महेश कोठारे वगैरे. आणि त्यानंतर माझं ते प्रेत ठेवलेलं असतं आणि ह्यांचा खोटा ड्रामा सगळ्यांसमोर चाललेला असतो, आकांड तांडव, रडणं वगैरे. आणि तिथे माझ्याऐवजी म्हणजे मला शूटिंगची एवढी सवय नव्हती, पहिला सिनेमा असल्यामुळे. आणि मी पाहिलं तर एका पुरुषाला झोपवलं होतं, त्याला पोट वगैरे लावलं होतं आणि मी समोरनं तो सीन बघत होते आणि मी एवढी एकसारखी हसत होते. एक तर वय पण माझं 17-18 असेल, म्हणजे ती मॅच्युरिटी पण नव्हती आणि मला एवढं हसायला येत होतं. शेवटी शशिकलाबाई एवढ्या चिडल्या आणि त्याने मला सेटच्या बाहेर काढलं. नंतर मला बाहेर गेल्यावर एवढं रडायला आलं, अरे बापरे, माझा इन्सल्ट झाल्यासारखं पण वाटलं. पण नंतर मी जेव्हा मॅच्युरिटी येते, आपण कामं करत जातो, ती प्रगल्भता येते, तेव्हा वाटलं की त्या एकदम करेक्ट होत्या. कारण मी त्यांना हसून डिस्टर्ब करत होते त्या सेटवर. त्यांचं योग्य पाऊल होतं. मला कधीही त्या गोष्टीचं नंतर वाईट नाही वाटलं, कारण आपण दुसऱ्यालाही डिस्टर्ब करणं सेटवर. तर असेही किस्से बरेच झालेले आहेत. आणि आता इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही चित्रपट केलेले आहेत, तर कसे होते ते दिवस की एका वेळी किती तुमचे सिनेमे चालायचे की काय, म्हणजे काय कसं वर्षाला असायचं? 15 सिनेमे तरी. अरे हो, बापरे. सतत बाहेर. आणि म्हणजे एवढं 15 वर्ष टॉपचा पिरियड पाहिला मी. 91 सालापासून जवळजवळ 2005 पर्यंत त्या लेवलला होते की माझ्यावर सिनेमे बनत होते माझ्या वेळेप्रमाणे. माझ्या त्याच्यात लग्न झालं, प्रेग्नंट राहिले, 2 मुली झाल्या, माझे प्रोड्युसर थांबले. म्हणजे मी 7व्या महिन्यापर्यंत काम करत होते. म्हणजे पदर मग सिंगल ठेवायचे, म्हणजे मध्येच मी सिनेमात एवढी बारीक, मध्येच अशी जाड, असं ते सगळं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर मी मुली झाल्यावर 3ऱ्या महिन्यात काम सुरू केलं. तर मला बरेच जण झाशीची राणी हे नाव माझं बऱ्याच जणांचं मोबाईलवर आहे. हो, कारण मी मुलींना घेऊन त्या शूटिंग केल्या आहेत सगळ्या सतत. म्हणजे पहिली मुलगी 93ला झाली, ती आता लग्न जस्ट झालं तिचं. आणि दुसरी मुलगी माझी 2099ला झाली. तर त्यामुळे त्या काळातही मी स्टारच होते. त्यामुळे मी शेवटी मुलींना घेऊन शूट करत होते. पण मी एवढंच जपलं मात्र मृण्मयी, की मी व्यावसायिकपणा, मुलींना फिडिंग करायचे. कारण म्हणून मी नेत होते की आई म्हणून मुलींवर कधी अन्याय होता कामा नये. त्यासाठी मी मुलींना जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष बरोबर नेत होते. शॉट चालू असताना कोणाला समजायचे नाही की माझ्या मुली आतमध्ये आहेत. मधल्या शॉटच्या वेळी मी त्यांना फिडिंग करून यायचे, सगळं करायचे. पण मला आज अभिमान आहे मागे वळून पाहताना की मी माझ्या करिअरसाठी हे कुठेही कॉम्प्रोमाइज केलं नाही. क्या बात. अलकाताई, हल्ली आपण असं म्हणतो की अनेक आता इथे पण स्त्रिया आहेत, तर घर सांभाळणं, करिअर करणं, छंद जोपासणं, इथे सगळ्या छंद जोपासणाऱ्या पण स्त्रिया आहेत. कौतुक. वेळेचं गणित कसं करायचं, म्हणजे बऱ्याच जणांना नाही जमत. नाही, ठरवलं तर सगळं करू शकतं मृण्मयी. मला असं वाटतं ही कारणं आहेत खरं तर. म्हणजे मी घरात आले की स्वयंपाक करते, दिवाळीचा फराळ करते, शूटिंग करते. माझ्या सासूबाई 10 वर्ष अल्झायमर्स पेशंट होत्या. हे 10 वर्ष त्यांना कळत नव्हतं, वय वर्ष 2 होतं. मी त्यांची 10 वर्ष सेवा केली. कारण त्या स्त्रीमुळे मी असं म्हणेन की माझ्या करिअरमध्ये कुठेही खंड पडला नाही. त्यांनी मला कायम सपोर्ट केला. त्या MA झाल्या होत्या इंग्लिशमध्ये आणि MH हायस्कूलला टीचर होत्या ठाण्याला. पण त्यांनी मला एवढा सपोर्ट केला की अलका, मी चांगली आहे तोपर्यंत तू काम कर, नंतर मला कधी आजारपण आलं काय आलं तर तुला काम करता येणार नाही. तर कुठली सासू एवढ्या सुनेला सपोर्ट करते, म्हणजे हे फार वेगळं होतं. म्हणजे मी त्यांना अहो आई पण नाही म्हणायचे, ए आई आत म्हणायचे. तर येणाऱ्यानं वाटायचे माझे आई वडील आहेत की काय. म्हणजे एवढं ते अटॅचमेंट आमच्यात होते. म्हणजे समीरला जावंही समजायचे आणि समीरला विचारायचे, व अलकाची की मम्मी आई थी ना वगैरे, असं सगळं. तर एवढं आमच्या दोघींमध्ये बॉन्डिंग होतं. त्यामुळे मला वाटलं माझं हे कर्तव्य होतं आणि त्या प्रेमाची मला जाणीव होती त्यांनी मला दिलं होतं.
त्यामुळे मी तेही सांभाळून फक्त मी माझ्या प्रोड्युसरना सांगायचे मला सेटवर यायला 9 ते 10 वाजतील, कारण मी सकाळी त्यांना पहाटे आंघोळ घालायचे, त्यांना भरवायचे, त्यांचं सगळं क्लीन करायचे. बाई करणारी होती, पण त्यांना अल्झायमर्समध्येही ही माझी कोणीतरी आहे हे चेहऱ्याने कळायचं आणि त्या करवून घ्यायच्या त्या, नाही तर त्या बाईला त्या पटकन मारायच्या वगैरे असं करायचं, कारण समजायचंच नाही. तर तो आनंदही मला खूप आहे. आता 2019मध्ये त्यांचं निधन झालं, पण मला खरंच सांगते की अशी मैत्रीण सासूसारखी मिळणं आणि अगदी हॅट्स ऑफ टू क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे ते म्हणतात ना की किती छान ही सगळी नाती त्यांनी जपली. म्हणजे नाती म्हणजे आपण म्हणतो ना की फक्त ती एकतर्फी नसतात, तर ती जपावी लागतात आणि ते तुम्ही सगळं केलेलं आहे. घर आणि करिअर ह्याच्यामध्ये कधी तुम्हाला ताण जाणवला एवढं सगळं करताना? कधी कधी जाणवला. म्हणजे मुली वयात येताना माझं जरा थोडं लक्ष असं व्हायचं की अरे मी एवढी सतत बाहेर आहे, कारण त्यांना आता माझी आवश्यकता आहे. मग मी त्यांच्या परीक्षांच्या वेळी किंवा अशा वेळी सुट्ट्या घ्यायची. पण माझ्या सासूबाईंचा मला खूप उपयोग झाला की मुलींना मला कधी पाळणा घरात ठेवावं लागलं नाही. एवढा त्यांचा पाठिंबा असल्यामुळे, त्यांचं लक्ष असल्यामुळे माझी शिस्तही एवढी होती की त्यावेळी मोबाईल नव्हते. पण माझं असं असायचं मुलींना की मी 7 वाजता लँडलाईनवरनं कोल्हापूर असू दे कुठेही असू दे मी कॉल करायचे आणि त्यावेळी त्यांनी तो कॉल उचलला पाहिजे ही माझी अट असायची. म्हणजे मला त्या घरी आलेल्या आहेत हे समजायला हवं असं ते असायचं. पण त्या शिस्तीने त्या मुलीही वाढल्या. म्हणजे आमच्या घरात समीरला कोणी घाबरत नाही वडील म्हणून काही नाही. मला खूपच म्हणजे मला हिटलरच म्हणतात त्या. एवढी मी म्हणजे शूटिंगला पण अलका सेटवर येतात तर सगळे हिरो धावत यायचे की अरे बापरे अलका पोचणार वेळेत. नाहीतर हिरोईन बघून आमचे हिरो सेटवर यायचे, आज हिरोईन आहे का ती आरामात तयार होणार मग त्याप्रमाणे येऊया, पण आज अलका आहे का चला वेळेत जाऊया असं असायचं. एवढी शिस्त होती अजूनही. तर तो आनंद आहे पण त्या गोष्टीचा. आता मी धुरळा फिल्म केली 2-3 वर्षांपूर्वी. सई आणि सोनाली होत्या माझ्यावर, सोनाली कुलकर्णी, सई तामणकर. आणि आमची 7ची शिफ्ट रोज आउटडोरला, समीर विद्वांस डिरेक्टर, आणि आमचं वाईमध्ये शूट चाललेलं. म्हणजे त्यांनाही त्या दोघी अरे अलकाताई खाली येते करत त्या दोघी धावत यायच्या. हे 6 वाजता आम्ही तिघी आमच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये असायचो 7च्या शिफ्टला. तर बरं वाटतं की चला आपलं नाव या दृष्टीने पण घेतलं जातं. वा वा वा, क्या बात आहे. म्हणजे इतकी वर्ष आपण ह्यांना बघितलेलं आहे की एक सोशिक सून अशी एक प्रतिमा, आणि मग धुरळ्यामध्ये मला वाटतं की एकदम वेगळी आहे करणारे वगैरे पण आहे ना. हे माझ्या दारूच्या सीनला तर रिॲक्शन बायकांच्या याच्या अरे अलका कुबलच्या हातात ग्लास असं झालं. म्हणजे एवढं आणि तुमची आता अशी एक प्रतिमा होती आणि की सासू छळणारी सासू म्हणजे तुमच्या बऱ्याचशा चित्रपटांमध्ये. तर खऱ्या आयुष्यात असे काही प्रसंग झालेत का की लोकांनी असं, नाही तसं तर नाही, पण लोकांनी असं काही म्हटलंय का की अच्छा आईना म्हटलंय, आईना बऱ्याच जणांनी म्हटलंय की प्लीज तुमच्या घरात माहेरच्या साडीची लक्ष्मी आली आहे, प्लीज तिला छळू नका हो कुणी मुलगी असं आईला म्हणायचे. तर खूप मजा यायची. म्हणजे आई सांगायची तेव्हा. आणि मलाही फायदा व्हायचा. म्हणजे मी मच्छी मार्केटमध्ये गेले की सगळ्या कोळणी हाका मारून ताई आमच्याकडे मच्छी घ्या वगैरे असं चालायचं. कारण मी खूप फिश इटर आहे कोकणातली असल्यामुळे. आणि मी असंही ऐकलंय की तुम्ही छान करता देखील. पण मला माझ्या सासूने ब्राह्मणीय स्वयंपाकही तेवढाच शिकवला. मी ब्राह्मणी पदार्थही तेवढेच छान करते आणि इथलेही चांगले करते मराठीचे. त्यामुळे मला दोन्हीची सवय आहे तेवढी. क्या बात आहे, क्या बात आहे. त्यानंतर म्हणजे अभिनयाचा एक मोठा प्रवास होता. त्याच्यानंतर दिग्दर्शन केलं तुम्ही, निर्मिती केली. दिग्दर्शन नाही, प्रोडक्शन केलं मी. बरेच वर्ष प्रोड्युसर म्हणून केलं. निर्मितीमध्ये तुम्ही कशा उतरलात? खरं तर सिनेमे चालायचे आणि आमचे एक डिस्ट्रीब्युटर माझ्या मागे लागले की अलकाताई तुम्ही सिनेमा प्रोड्यूस करा आता, कारण तुमच्या नावावर एवढे सिनेमे चालत आहेत. मग आम्ही सुहासिनीची सत्वपरीक्षा नावाची फिल्म केली आणि त्यांनी मला रिलीजच्या दिवशी सांगितलं आम्ही काय तुमची फिल्म रिलीज करत नाही आहे. अरे सिंधी होते ते, वासवानी म्हणून, आता हयात नाही आहेत ते. तर म्हटलं आता काय करायचं. हा अनुभव मला काहीच नव्हता, पण मला ऐकून माहिती होतं की जत्रांमध्ये सिनेमे खूप चालतात, म्हणजे महिला खूप येतात. मग आमचा हा सिनेमा जवळजवळ कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी या सगळ्या भागात 5 ते 6 आठवडे चालला होता. त्यातनं आम्हाला शेअर बऱ्यापैकी मिळाला. पण मग म्हटलं आता अजून कमवायचे कसे, कारण त्या काळात 50 ते 60 लाख 2004 साली खर्च आला होता. तर म्हटलं हे वसूल तर करायला पाहिजे. मग मी जत्रांमध्ये गेले
मला ऐकून माहिती होतं. मी जत्रांमध्ये या सिनेमांचं प्रमोशन करायला गेले आणि मी त्या जत्रांच्या केबिनमध्ये उभी राहायचे. म्हणजे कारण प्रेक्षक एवढे हजारोनी महिला समोर असायच्या. म्हणजे त्याच्यात तिप्पट बिझनेस मी जत्रांमध्ये केला आणि पदर खोचून बाहेर पडले की या माणसाने मला फसवलंय, याला मी धडा शिकवणारच आणि बिझनेस करून दाखवणार. आणि मी 8 महिने सतत शूटिंग पश्चिम महाराष्ट्रात ड्रायव्हिंग करत मी कॉलेज चालवायचे तेव्हा मी आणि माझी बहीण आम्ही परत रात्री पश्चिम महाराष्ट्रातनं विदर्भात, पश्चिम महाराष्ट्रातनं महाराष्ट्र मराठवाड्यात असे रात्रीचे जायचो. त्या दिवशीचे शो अटेंड करायचे, परत रात्रीचा प्रवास करायचा, यायचं शूटिंग करायचं. म्हणजे असं मी सतत Hats off, म्हणजे Yes. खरंच ऐकतानाही आम्हाला इतकं हे होतंय. 10 वर्ष म्हणजे मी अगदी स्कार्फ बांधून अशी ड्रायव्हिंग करायचे आणि जिथे डुलकी आली ते पेट्रोल पंपच्या इथे कुठेतरी गाडी लावायचे, 1-2 तास एक स्मॉल नॅप घ्यायचे आणि परत ड्राईव्ह करत जायचे. पण एक अनुभव होता, त्याच्यामुळे मला एक बिझनेस मिळाला की माझ्या जत्रांची पब्लिसिटी एवढी झाली, माझ्यावर लेख लिहिले गेले मटा, लोकसत्ता सगळीकडे की जत्रा क्वीन अलका कुबल, जत्रा क्वीन अलका कुबल. आणि मग सगळे ॲडवाले माझ्याकडे यायला लागले. म्हणजे पार्लेजी म्हणा, हिंदुस्तान लिव्हर असे मोठमोठे ब्रँड माझ्याकडे आले की अलकाताई आमच्या ॲडचं तुम्ही रुरल एरियात कॅम्पेनिंग करा. आणि मला तो बिझनेस मिळाला ज्याचा माझा वर्षाचा टर्नओव्हर 2 ते 3 करोड होता. म्हणजे आत्ता मी परत जत्रा करते, 100 जत्रा मी वर्षाला करते. आणि मी टेंट लावते, मी सगळ्या त्या गाड्या लावते, त्यांची नाटकं स्किट बसवते, असं सगळं करते. माझी टीम आहे, फक्त मी जाते स्कार्फ बांधून, कोणालाही कळत नाही. मी सगळं बघते नीट चाललंय की नाही, परत रिटर्न येते. पण मी तो बिझनेस मला एक मिळाला. वा, क्या बात आहे. म्हणजे एक आपण म्हणतो ना की इतकी एक बुद्धिमत्ता असते की त्याच्यातून नवीन एक काहीतरी उदयाला येणं, एक उद्योजिका आपण म्हणू शकतो की नक्कीच त्या गरजेतून म्हणा. आणि मृणमयी त्यामुळे काय झालं, हळूहळू मला ना म्हणजे मी चूझी व्हायला लागले. काही आता मला व्यवसायात एक स्थिरता आली होती आणि वाटलं आता बस झालं, रडूबाई खूप केलं, आता एक ॲक्ट्रेस म्हणून समाधान मिळालं पाहिजे. मग मी किती सिनेमांना नाही म्हणायला लागले. म्हणजे असे सिनेमे आले, नाही आता मला कंटाळा आला रडून मला काहीतरी वेगळं असेल तर द्या. भले सिनेमांची संख्या कमी झाली पण माझा वेगळा विचार व्हायला लागला. जसं मी वेडिंगचा सिनेमा केला, फिल्म सलील कुलकर्णीची, केदार शिंदेची, सुंदर होती. हो, श्रीमंत दामोदर पंत केली. अजून त्याची एक फिल्म केली आहे आम्ही, सगळे डबल रोलमध्ये आहेत, ती आता लवकरच रिलीज होईल, अशा कल्ला म्हणून. तर अशा बऱ्याच फिल्म्स केल्या, त्यामुळे त्यात मजा येत गेली आणि वेगळा विचार. आता मी लंडनला शूट केलं, कॉंग्रॅच्युलेशन नावाची फिल्म, लोकेश गुप्तेची. मला तिथलाही अनुभव एवढा आत्ता म्हणजे 5-6 महिन्यापूर्वी शूट केलं आम्ही. 25 दिवस लंडनला शूट होतं आमचं. आणि त्यावेळी मला नवल वाटलं की कारण माहेरच्या साडी जी जनरेशन लंडनमध्ये गेली आहे, UK ती जवळजवळ त्यावेळी 10वी-12वीतले किंवा नंतर इंजिनियर होऊन गेले आणि ती 10वी-12वीच्या मुलांनी त्यावेळी माहेरची साडी पाहिला होता. म्हणजे मी विंडसरमध्ये शूट करत होते एका लोकेशनला, तर बघायला अख्ख्या लंडनमधले मराठी माणसं आली की आम्ही आज अलका कुबले म्हणून अलकाताई तुम्हाला भेटायला आलो. ती मुलं, मी आता 58 वर्षाची आहे, ती सगळी 45ची वगैरे असतील. पण मला फार कौतुक वाटलं, म्हणजे डोळ्यात पाणी आलं, अरे एवढी जनरेशन ही मला भेटायला आली खास कुठून. म्हणजे हे प्रेम आहे ना, हे माहेरच्या साडीने मला मिळालं आहे. पण अजूनही खरंच त्याबद्दल अभिमान वाटतो. खरंच मला आठवतंय एक अलकाताई, आमच्या इथे नाटकाचा आमचा ग्रुप असायचा लहानपणी आणि त्याच्यामध्ये एक कुबल नावाची मुलगी आली होती वाशीला. आणि ती अशी थोडीशी आखडू वगैरे होती, पण आम्हाला असं वाटत होतं की ती तुमची कोणीतरी आहे. त्यामुळे आम्ही सगळ्या जणी तिच्या मागे इतक्या हसायचो. आणि मग नंतर शेवटच्या दिवशी कळलं की काही संबंध नाही. त्यामुळे इतकं तुमच्या नावाचं देखील इतकं ते एक क्रेज आहे. आणि अजून परमेश्वराचं मी म्हणेन आशीर्वाद आहे. खरंच सांगेन की अजूनही त्याच ह्याने फक्त मी काम करताना अजूनही विचार करते की रोज मला असं नाही वाटत की माझं मीटर डाऊन झालं पाहिजे. म्हणजे मला सिरियल्स आता जसं आई कुठे काय करते हा शो मला आला होता, भाग्य दिले तू मला आला होता. आत्ता मला नवीन माझ्या नवऱ्याची बायको नावाची मालिका होती, त्यांचा शो दुसरा आला, त्यांनाही मी नाही म्हटलं. कारण मी महिन्यातनं 22-25 दिवस सकाळी 7 ते रात्री 12 शूट नाही करू शकत. आता वाटतं चांगलं काम करावं, समाधानी असावं
आणि हे असावं. कारण एवढं आता करण्याची हे पण नाही राहिली की मालिकेमध्ये रोज सकाळी आपलं 7 वाजता उठून जा, रात्री 12ला या. निवेदिताच्या बाबतीत कसं झालं, निवेदिताने 14-15 वर्षाची गॅप घेतली होती. ती जो एन्जॉय करते ते आम्ही नाही एन्जॉय करू शकत सिरियलला. त्यामुळे आता ते नाही म्हणते आणि चांगल्या भूमिका आल्या की निश्चितच करते. नक्कीच. आणि तुम्ही एक खूप सुंदर सामाजिक अँगलनी चित्रपट बनवला होता, आम्ही का तिसरे. हो, आम्ही का तिसरे. मला वाटतं त्याच्या पुस्तक धनगरवाडा. प्रकाशन सोहळ्यात आपण भेटलो हो, होतो. बरोबर. तर तो त्याच्याबद्दल थर्ड जेंडरवर आपल्याला होता. आवडेल. म्हणजे मी लक्ष्मीच्या पुस्तकाच्या ओपनिंगला आले होते, लक्ष्मी नारायण त्रिपाठी, आणि ते पुस्तक वाचल्यावर मलाही असं झालं की जाऊ दे, ह्या सिनेमात लॉसमध्ये गेलो तरी चालेल, की पण हा सिनेमा करायचा, की एक थर्ड जेंडरकडे आपण बघतच नाही माणूस म्हणून. हे कायम त्यांना एक तर ते वेश्या व्यवसाय करतात किंवा काय अजून. आता तो वर्ग त्यातनं बाहेर येत चालला आहे किंवा त्यांचा विचार व्हायला लागला आहे. पण आम्ही जेव्हा फिल्म केली तेव्हा फारच म्हणजे आमच्या सेटवर 100 छक्के असायचे. माझ्या घरी सतत ऑडिशनला वगैरे छक्के येत बसायचे. हे आमच्या बिल्डिंगमध्ये म्हणायचे हिच्या घरी काय छक्के येत बसले आहेत, असा प्रकार सुरू होता. आणि सेटवर पण असं सगळे फिरतायत आपले, कारण आम्ही वावरणं म्हणजे पण नाही, ते माणूस म्हणून खूप चांगले असतात, आपण उगाच त्यांच्याकडे त्या नजरेने बघतो. पण त्याच्यातला एक छक्क्याचा मला किस्सा आठवतोय त्या तृतीय पंथीयाचा, की तो म्हणाला प्लीज मुझे छोडो ना जल्दी, कारण शूटिंगला लेट झाला होता, रात्री 11-12 वाजले होते. तर आम्हाला कळेना, म्हटलं अभी एक सीन खतम होना है, प्लीज आप रुको. मुस्लिम बरेच होते त्यातले. तर ते म्हणाले नाही, हमारा धंदे का टाईम हो गया है. तर म्हणाले आम्ही रोडवर ट्रेनच्या इथे वगैरे धंदे करतो आणि परत उठून सकाळी शूटिंगला येतो. बापरे, हे असं ती रडून सांगत होती. म्हटलं नाही नाही जाओ तुम. म्हणजे पण असा प्रकार होता तो सेटवर, की ह्या लोकांना असं जवळना पाहिलं आहे, की मला वाटायला लागलं अरे आपण ही फिल्म करावी. पण दुर्दैव असतं की अशा फिल्म्स चालत नाही. म्हणजे आता आमची धनगरवाडा वगैरे झीनी तरी घेतली, आम्ही का तिसरी कोणी घेतली पण नाही आहे. हे मला सगळे सांगतात यूट्यूबला तरी हे करा. मिलिंद गवळी जे आता आई कुठे काय करते मध्ये, त्यांनी लक्ष्मीनारायण त्रिपाठीची भूमिका केली होती. अप्रतिम भूमिका, त्याला सगळीकडे अवॉर्ड मिळाला मिलिंदला त्या रोलचं. हो, पण ते तसं असतं आपल्याकडे, असे फिल्म्स चालत नाही आपल्याकडे. टिपिकल रडूबाईच्या चालतील, कॉमेडी चालतील, सगळं चालतील. पण तरी तुमच्यासारखे लोक असतात की ज्यांना ते करावंसं वाटतं, ज्याच्यातून 100 नाही पण 10 जणांना तरी काहीतरी अगदी नक्कीच निश्चित मिळत असेल. अवॉर्ड सगळीकडे मिळाले, पण व्यावसायिकरित्या नाही चालत. हो, बरोबर आहे. तुमच्या आयुष्यात एक असाही एक क्षण आला होता की जिथे ॲक्सिडेंट झाला, सर्जरी करायला लागली, आणि मग एक ज्याला म्हणतो की सगळं एकदम पीकवर आहे आणि मग जेव्हा पॉज असा येतो, तर त्याला तुम्ही कशा सामोऱ्या गेलात? भयंकर होतं ते. म्हणजे 2006ला ॲक्सिडेंट झाला माझा, इमोशनल व्हायला सॉरी. आणि मला आठवतं आहे, मी नवीन गाडी घेतली हुंडा सिटी कोल्हापूरला, आणि कोल्हापूरला कोंडूसकरांकडे. आणि कारण कोल्हापूर ही माझी कर्मभूमी. मी आयुष्यातलं जवळजवळ मी माझा कोल्हापूरला माई बावडेकरांची शाळा आहे, तिथे मी घर घेतलं होतं. म्हणजे एवढी मी कोल्हापूरला असायचे. मी सांगायची माझा अंत जरी झाला तरी मला कोल्हापूरला माझं सगळं करायचं, एवढं माझं त्या कोल्हापूरवर प्रेम आहे. पश्चिम महाराष्ट्र म्हणा, सातारा, कोल्हापूर, सगळीकडे. कारण त्या लोकांनी मला एवढं प्रेम दिलं आहे सगळ्यांनी की मी विसरू नाही शकत. असं वाटतं की पुन्हा जन्म झाला तर अलका कुबलचाच व्हावा, एवढं लोकांनी प्रेम दिलं आहे मला. तर त्यावेळी मी गाडी घेतली आणि पाऊस खूप येत होता. सुरूर नाका आहे साताऱ्याजवळ, तिथे ब्रिजचं काम चाललं होतं आणि मला ते डायव्हर्शन पावसामुळे दिसलं नाही आणि मी त्या ब्रिजच्या कामात गाडी घुसवली. म्हणजे संध्याकाळी 6 वाजता गाडी घेतली, नवीन गाडी हुंडा सिटी, आणि 8 वाजता माझा तिथे ॲक्सिडेंट झाला. आणि गाडीचा चक्काचूर, मी आणि माझी बहीण, कायम मीच ड्रायव्हिंग, आणि सगळे धडाधड गावातले आजूबाजूचे आले. मी नेहमी कॉलेज चालवायचे तोपर्यंत, म्हणजे मला अशाच गाड्या, झायलो, कॉलेज, फॉर्च्युनर अशाच गाड्या चालवायला आवडतात. हो, मोठ्या गाड्या. तर मला एकदम असं झालं आणि मला कळलंच नाही, मी रक्ताने पूर्ण भरले होते. म्हणजे माझ्या अजून हे मार्क आहेत माझ्या चेहऱ्यावर. तर गावातल्यानी ओळखलं नाही, धावत यायचे. म्हणजे दिवसाला 5-7 ॲक्सिडेंट तिथे व्हायचे. आणि मग मी चेहरा धुतला तेव्हा त्यांनी मला ओळखलं सगळ्यांनी, अरे अलकाताई तुम्ही करून. आणि मग मला तिकडे साताऱ्याला ॲडमिट केलं, साताऱ्याच्या हॉस्पिटलमध्ये. तोपर्यंत तिथे नेमकं नेटवर्क नाही, काही नाही, कोणाशी कॉन्टॅक्ट होईना. मग जेव्हा साताऱ्यात नेलं तेव्हा सगळ्यांशी कॉन्टॅक्ट झालं. तिथे मला 3-4 दिवस ॲडमिट केलं होतं. त्यावेळी मला असा मणक्याला मार लागला की समजलंच नाही, आणि हळूहळू पाठीत एवढं दुखायला लागलं. तरी मी एक्सरे काढले, सगळं कधी काहीच दिसायचं नाही. मग मी हळूहळू अर्धी बेंड झाली, म्हणजे अशी व्हायची, मला सरळ व्हायला जवळजवळ तास व्हायचं. मग मी
5ला घरातनं उठायचं तर मी 4ला उठायचे आणि सरळ व्हायचे आणि मग कळायला लागलं की हे काहीतरी वेगळं होते. आणि फिल्म सिटीत एक सीन चालू होता, आशालता होत्या, सगळे होते बरोबर, आणि माझ्या हातात बाळ घेऊन मला पळायचं होतं. मला वाटतं आई उदे गांबाबाई म्हणून नावाचा सिनेमा, आणि मी ते बाळ घेऊनही मला पळता येणं 3 महिन्याचं, आणि मी पडले धावता धावता, म्हणजे मला त्या बाळाचं वजनही सहन होत नव्हतं. आणि आशाला ते समोर होत्या, आणि एक गुरुदास लाड का गुरुनाथ लाड म्हणून आहेत, संपादक आहेत कुठल्या पेपरचे, मला आता नाव नाही आठवत, तेही समोर होते ॲक्टर म्हणून. मग ते म्हणाले हलकतेने हे काहीतरी वेगळं दिसतंय. मग त्यांनी डॉक्टर रामाणींची अपॉइंटमेंट घेतली आणि मला तिकडे मी गेले. त्यांच्याही लक्षात आलं माझं चालणं बघून वगैरे. ते म्हणाले अलका 72 वर्षाचे होते हां तेव्हा. ते त्यांच्यावर पुस्तक आहे माझं, ताटकणा म्हणून त्यांचं पुस्तक फेमस आहे. तर त्यांनी मला सांगितलं अलका जरा प्लीज, मी सांगतोय दादरला तिकडे जा आणि MRI काढून ये. MRI मी त्याच्या नेक्स्ट डे कोल्हापूरला जाणार होते 3 सिनेमांच्या शूटसाठी. अच्छा. हो, म्हणजे जवळजवळ 60 दिवस मी कोल्हापूरला जाणार होते नेक्स्ट डे डॉक्टरांकडे चेकअप करून त्याच रात्री. तर परत आले MRI, त्यांना रिपोर्ट त्यांनी सांगितला, त्याचं काही लगेच हे नाही आलं, पण फोनवर सांगितलं. त्यांनी मला सांगितलं अलका उद्यापासून शूटला जायचं नाही, मी उद्याच्या उद्या तुझं ऑपरेशन करतोय. तर मला कळेच नाही एकदम, म्हणजे एकदम मुली पण लहान होत्या, आणि एकदम मी म्हटलं काय ऑपरेशन करतोय, आणि माझं उद्या शूटिंग आहे, माझी बदनामी होईल. 3 सिनेमांचे शूट माझ्यासाठी लागले आहेत, सगळ्यांच्या डेट्स घेतल्या गेल्या आहेत माझ्याबरोबर. म्हणाले नाही, तू आज ऑपरेशन हे उद्या व्हायलाच हवं, कारण तुझ्या मणका आता एवढूसाच तुटायचा राहिला आहे. तो तुटला तर ती साखळी जी विस्कळीत होईल ती जोडणं कठीण होईल. तर त्यापेक्षा, आणि त्यांनी मला त्याच दिवशी रात्री लीलावतीत ॲडमिट केलं, आणि लीलावतीला माझं जवळजवळ 8 तास ऑपरेशन झालं, आणि ते मणके जोडले गेले. पण मी जवळजवळ 6 महिने बेडवर होते. म्हणजे मला लोक नंतर माझं वजन 110 किलो झालं, कारण एकतर अँटीबायोटिक वगैरे सगळ्या सतत त्या गोळ्या मग खावं लागायचं, भूक लागायची. मग ते मला लोकांना काही ही कारणं माहिती नसतात. मी जेव्हा चालून कमी करण्याचा प्रयत्न करायचे, लोक असे बघायचे, अहो काय तुम्ही सिनेमात कामं करता, तुम्हाला काय वाटतं की नाही, काय वजनं वाढवता तुम्ही लोक. हे समोरच्याला काहीही माहिती नसतं, पडलेलं नसतं. पण मला तो 6 महिने आहेत ना, त्यापेक्षा मृण्मयी वाईट असं वाटलं की माझ्या हातात जे सिनेमे होते ते प्रोड्युसर माझ्याकडे आले आणि माझ्याकडनं सायनिंग अमाऊंट दिलेल्या परत घेऊन गेले. बापरे. त्यांच्या आधीच्या सिनेमांना मी कधी कधी त्यांना उभं करायला पैसेही घेतले नाहीत, अशा लोकांसाठी मी कामं केली, अशा प्रोड्युसरना मी उभं केलं, असं म्हणत नाही, पण अडचणीत आहे म्हणून मी प्रत्येक वेळी धावले. आणि मग मला ते असं विचित्र झालं, अरे काय ही इंडस्ट्री आहे, हे रंगलेल्या चेहऱ्याचे बुके घ्यायला सगळे असतात, सगळं काही कोणी नसतं आपलं. जेव्हा चांगले आहात तेव्हा चांगले आहात, म्हणून तुम्ही नीट राहणं, आपल्या पायावर उभं राहणं फार गरजेचं आहे. या फक्त इंडस्ट्रीवर राहू नये. चांगलं तर चांगलं आहे, वाईट तर वाईट आहे, मग ते तुम्हाला लक्षातही ठेवत नाही. अगदी. मला आठवतं आहे अलकाताई, मी खूप वर्षांपूर्वी अलकाताईंची एका दिवाळी अंकासाठी मुलाखत घेतलेली, आणि त्याचं टायटल मी असं दिलेलं की, कारण अलकाताईंचंच ते वाक्य होतं की मृण्मयी आमची इंडस्ट्री म्हणजे आळवावरचं पाणी आहे. हो, खरं आहे. फक्त परमेश्वरांनी साथ दिल्यामुळे मी एवढे वर्ष भले टॉपला असेल, किंवा आता जवळजवळ 325 चित्रपट झाले, तर एवढ्या सिनेमात भूमिका केल्या, अजूनही येतात, तर चांगल्या भूमिका आल्या तरच मी काम करते. म्हणजे हिंदीतही मला विचारलं जातं, पण मी 2 सीन असेल 4 सीन, फक्त मला बाजीराव मस्तानी जेव्हा संजय लीला भंसालींनी विचारलं, आणि ते माझ्यासाठी थांबले होते 20 दिवस, मला कॉल रोज, आणि मी नेमकी ते दर्शन मालिका करत होते मंदिरांवर, त्यामुळे सतत दौऱ्यावर असायचे. तर मी जेव्हा आले त्याबरोबर म्हटलं संजयजी मुझे थोडा टाइम दीजिए, ये शेड्यूल मैं शूट कॅन्सल करके नहीं आ सकते. आणि मी जेव्हा आल्याबरोबर मुंबईत त्यांना भेटायला गेले, 1.5 तास तो माणूस, मला नवल वाटलं की त्यांनी माझी लेक चालली सासरलापासून आत्तापर्यंतच्या सगळ्या सिनेमांची नावं त्यांना माहिती होती. त्यांनी माझे सिनेमा म्हटलं बाप रे, म्हणजे संजय लीला भंसाली यांच्याकडे सगळे उत्सुक असतात. आणि त्यांनी मला सांगितलं, फक्त जेव्हा त्यांनी माझी ऑडिशन, माझा चेहरा पाहिल्यावरच म्हणाले नहीं अलका जी मैं आपको कभी बाद में लूँगा, आप इस सूट के रोल के लिए सूट ही नहीं हो, आपका चेहरा इतना सोबर है कि मैं आपको ले ही नहीं सकता, आप निगेटिव बिल्कुल नहीं दिखती हो. अरे बाप रे, मला एवढा मूड गेला. म्हटलं मैं करूंगी ना, मैं कोशिश करूंगी. पण असे किस्से खरंच आहे की कधी निगेटिव्ह रोल आता एका सिनेमात केला होता, टिपिकल सिया पाटीलची सासू झाले होते, पण नाही लोक ॲक्सेप्ट करत. म्हणजे अरे अलका बघणार, असं झालं होतं. क्रिएट होते, आणि चेहऱ्यात म्हणजे मला थोडंसं ते कदाचित म्हणूनच त्यांनी त्यात घेतलं नाही. आत्ता एक माझी मोठी संधी गेली मला, याने
ह्याचा रोहित शेट्टीने. हां. त्याची आता एक वेब सिरीज येते. दिल्लीला फार ओके. मोठा रोल होता हिरोच्या सिद्धार्थ मल्होत्राच्या आईचा, पण मी नेमकं लंडनच्या डेट्स दिल्या होत्या, त्यामुळे तोही माझा रोल हुकला. तर अशी कधीतरी छान भूमिका हिंदीत मिळाल्या तर नक्कीच कर. वा, आणि आम्हाला पण नक्कीच बघायला आवडेल तुम्हाला वेगळ्या आणि नवीन भूमिकांमध्ये. आज आपण बघतो की फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी, अभिनयाच्या क्षेत्रात येण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. तर तुम्ही काय सांगाल त्यांना, की एकतर घरच्यांचाही आजही फार सपोर्ट असतो, अशातला भाग नाहीये? नाही, मला नाही तरी, वाटत आता हे बदललंय चित्र चित्र. बदललंय. कारण आमच्या शूटिंगला ज्या येतात आता तरुण पिढी पण येते, क्रेझी पण असते आणि आवडही आहे की दिसतं कदाचित लवकर फेम मिळतं. पण मला असं वाटतं की पहिला बेस तुमचा स्टेजवर तयार व्हायलाच हवा. वा. कारण जसं तुम्ही आता इथे फोटोग्राफ्स आहेत, म्हणजे अपॅकसारखे लोक तुम्हाला गाईड करतायत. विनायकजींबद्दल बोलेन, एवढ्या वर्षांची ओळख आहे आमची, म्हणजे रंजन गांधींमुळे ओळख झाली. आणि मला खरंच सांगेन, मला तर वाटतं 8-10 वर्ष आमचा योग नाही जमला. आणि यावेळी मी ठरवलं नाही, जाऊ दे, मॅच आज गेली तरी गेली, काय हरकत नाही, पण आज जायचं. कारण मी इंडियाची मॅच चुकवत नाही कुठे असले तरी, बाकीच्या मध्ये मध्ये आपल्या बघते. तर त्यामुळे मी म्हटलं नाही, कारण आज या माणसाला मी शब्द दिले. अर्चना आणि विनायकजी सातत्याने पाठपुरावा करत असतात, त्यांनी काय केलेलं पाठवत असतात. मी कितींदा वाचते, त्यांना रिप्लाय नाही करत, हे सॉरी म्हणते आत्ताच इथे कधी कधी, पण मला जमत नाही ते करायला वगैरे. पण मला खरंच कौतुक वाटतं की आज तुमच्यासारख्या एवढी मेजॉरिटी महिला आहे. विनायकजी, हॅट्स ऑफ टू यू. म्हणजे याच्यात तुम्ही कुठला हा स्वार्थ नाही आहे की याच्यातनं मला एवढं कमवायचं आहे वगैरे, हा ॲटिट्यूडच नाही तुमचा. म्हणजे एवढं असं पॅशनने काम करणं, ग्रेट. अहो, थोडे दिवस सातत्याने एवढे वर्ष नाही करा. आज तुम्हाला, मला माहीत नाही तुम्हाला हे किती लागतं, मी कधीतरी चर्चा करेन, पण मलाही तुमच्यात खारीचा वाटा उचलायला आवडेल की मीही तुम्हाला त्या गोष्टीने कधी असेल तेव्हा सपोर्ट करेन. एवढं मला बरं वाटलं तुमचं हे काम करून. आणि एवढे फोटोग्राफ्स ह्या सगळ्यांचे, म्हणजे ह्या कोणी बँक ऑफिसर आहे, कोणी टीचर आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी सगळे काय बँकर आहेत, सगळं सांभाळून ही कला जोपासणं. म्हणजे 47व्या वर्षी म्हणाले मी चित्र काढायला घेतलं किंवा फोटोग्राफ काढला. अरे क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे मला शाळेत चित्रकला हा माझा सर्वात वाईट, की जमायचंच नाही. रांगोळी पण मी काढत नाही, आपली रेडीमेड आणते लावते. एक तर पाठीमुळे आता मला जमतही नाही. माझ्या मुली पण, हे कमाल आहे म्हणजे सगळ्यांचीच. ह्या सगळ्याजणी काय काय बिझनेस करतात. ताई, तुम्ही पण म्हणजे नागपूरहून इथे आलात आणि हे सगळं करताय सगळ्या जणीचं. हो, मी आत्ता विचारलं, मी ऐकलं आहे ते, मग कमाल आहे. म्हणून म्हटलं की येस. खरंच या सगळ्या जणींना बघून खूप अभिमान वाटला मला, की आज मला थोडं मगाशी मृण्मयींनी म्हटलं की मी क्रिकेटच्या ह्याच्यात कशाला आज ह्यानी कार्यक्रम ठेवला, कशाला ठेवला, असं करत गाडीतनं बडबडत आले. खरं सांगत्या, बोलते मी अगदी मनापासून. मला पण आल्यावर जे समाधान मिळालं आणि माझं ते सगळं गेलं. मी आता जाऊन परत वेड्यासारखी बघत राहणार आहे याच्यावर. पण तोपर्यंत माझ्या मनात असं होतं की, आणि काय झालं, ही तारीख खूप आधी ठरली होती. त्यांनाही हे माहिती असतं, तर त्याने आजची तारीख ठेवली नसते. पण मला वाटलं, बापरे, इथे जाऊन असं नाही ना होणार की अरे आज कार्यक्रम ताई होत नाही, कोण आलंच नाही, असं नाही ना होणार, असं वाटत होतं मॅचमुळे. पण असं काही झालं नाही. खूप चांगली संख्या आहे आणि खूप छान. खूप बरं वाटलं. म्हणजे मी सगळ्या जणींना, म्हणजे इवन पल्लवीचं तर कमाल आहे. पल्लवी ऑलराऊंडर, कथ्थक डान्सर, सगळं करते आणि एवढं छान मराठी अजून बोलतेस आणि महाराष्ट्र आमचा जपण्याचा प्रयत्न करते. म्हणजे मी खरं, मला अभिमान आहे. मी एकदम पक्की हार्डकोर आहे, एकदम महाराष्ट्रीयन, पक्की मराठा आहे आणि पक्की अशी आहे. त्यामुळे मला एकदम बरं वाटलं, कौतुक वाटलं, मी खरंच सांगेन. आणि आज अलकाताई पण, त्यांचं पुण्याला काम आहे. हो, मी आताही परत पुढेच जाणार पुण्याला जाणार. म्हणजे पुण्याहून आज सकाळी इथे ह्या कार्यक्रमासाठी फक्त आलेत आणि त्या परत जाणार आहेत. म्हणजे दौराच आहे सगळा आता. नाही, पण खरंच म्हणजे आपण एखाद्याला शब्द दिला म्हणतो आपण. अनेक कार्यक्रम असे बघतो की ऐनवेळी सेलिब्रिटीज कॅन्सल होतात, येत नाही. आज मी केलं असतं तर ते पापात माझ्या भर पडली असती, कारण मी 8-10 वर्ष ती मला नको होती. मी खरं सांगते, कारण काही नाही हो, यांचा काहीच स्वार्थ नाही ना. ते म्हणाले आम्ही कोणाला काही देऊ शकत नाही, कसे देणार हो, का आणि अपेक्षा करायची. हे इथे कोणी मागूही नाही कुठल्या कलाकारांनी. मला असं वाटतं की आपण कमवतो, कमवायचे तिथे. मी तुम्हाला सांगते, आम्ही इव्हेंटना जातो, आधीच पहिलं विचारतो मानधन किती, तरी येतो, नाहीतर येणार नाही. आम्हाला काय आमची घरं सोडून हौस नाही राहिली आता कुठे फिरायची.
पण अशा ठिकाणी मागणं हेच लाजिरवाणं आहे कलाकाराला. तर मला वाटतं जेवढ्या कलाकारांनी जमेल तेवढ्याने यांना सपोर्ट करावा. आणि तुम्ही खूप उत्तम काम करताय दोघंही. प्रथा चालू ठेवा. वा. मी सांगितलं तसं बोलायचं. खरंच एवढे तुमचे स्टुडंट घडतायत, भले 2 दिवस का असेल, तुम्ही 2 दिवस हा गायडन्स म्हणजे कधीतरी मी माहीत नाही रिटायरमेंट घेईन की नाही, मी काहीतरी करत असते. तुम्हाला मग आता मी लँड डिलिंग करते हे तुम्हाला नवल वाटेल की मी लँड डेव्हलपमेंटचं म्हणजे ती पण कामं करते. मी रिकामी बसतच नाही. मला वाटतं बाईने ॲक्टिव्ह राहायलाच हवं, स्वतःच्या पायावर राहावं. त्या व्यवसायातही माझा मुंबईतल्या सर्वात मोठमोठ्या जागा माझ्याकडे तेवढं मी त्याच्यात प्रस्थ आहे माझं त्याच्यात. म्हणजे अशी मी बसत नाही, एवढं करत असते. म्हणजे पक्की बिझनेस माइंडेड आहे. म्हणजे म्हणून मी प्रोड्युसर झाले, डिरेक्टर व्हायला गेले नाही. ॲक्टरमध्ये कमवता येतं, प्रोड्युसर म्हणून कमवता येतं, म्हणून मी किती छान आणि किती छान मोकळेपणाने आज सांगतायत ना. अगदी 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 पण मजा आली मृण्मयी, खूप मजा आली. खूप मला मजा आज. आली. आणि अगदी शेवटचे 2च प्रश्न आता विचारते. एक म्हणजे मी असं ऐकलंय की अलकाताई तुम्हाला पायलट व्हायचं होतं, हो. तर म्हणून तुम्ही गाडी विमानासारखी चालवता का? माझं पॅशन होतं. म्हणजे ना मी आधी सुरुवातीला आले, आई म्हणायची अगं नोकरी तरी कर, या इंडस्ट्रीचा भरोसा नाही. म्हटलं नाही, मग आई मी ड्रायव्हिंग छान करते, अगदीच मी कुठे नाही चालले तर मी ड्रायव्हर म्हणून तरी कुठेतरी नोकरी करेन. एवढं मला ड्रायव्हिंग आवडायचं आणि अजूनही करते. पण आता माझे फोन्स वाढलेत, काम वाढले. आता माझा जो ड्रायव्हर आहे माझ्यावर 10-12 वर्ष आहे, माझा मेकअप पण माझ्यावर 35 वर्ष आहे. म्हणजे अशी माझी माणसं सगळी जोडलेली आहेत. तर ती आहेतच, फॅमिली आहे माझी ती. क्या बात आहे. एक अभिनेत्री म्हणून, एक सगळ्या क्षेत्रामध्ये ज्याला आपण म्हणतो की यशस्वी म्हणून तुम्ही सगळ्यांना आणि विशेषतः स्त्रियांना, नवीन पिढीला काय सांगाल? मी सांगेन आधी आपला बेस तयार करून या. म्हणजे डायलॉग डिलिव्हरी तुम्ही कशा उभ्या राहता स्टेजवर फार महत्त्वाचं आहे. तर ते शिकणं, तो कॉन्फिडन्स तुम्हाला स्टेजवरच येतो. मग तुमच्यासमोर किती मोठा ॲक्टर येऊ दे, तुम्हाला भीती वाटत नाही. म्हणजे त्याच्यासमोर काम करताना तुम्ही मुळात तिथेच कच्चे असाल तर तिथेच तुम्हाला वेळ जातो. आणि तिथे आता शूटिंगच्या इथे तुम्हाला एवढा वेळ द्यायला कोणाकडेही वेळ नसतो. तुमचे पटापट शॉट ओके व्हावे लागतात, नाही तर तुमची माउथ पब्लिसिटी तुमच्याबद्दलची वाईट होऊ शकते. पुन्हा मी अजून सांगेन की बऱ्याच वेळा इंडस्ट्रीत विचारलं जातं, आमच्या वेळी विचारलं, मी कधी हे घेतलं नाही, कोणाबरोबर बोलले नाही. आम्हालाही विचारायचं की तुम्ही कॉम्प्रोमाइज कराल का, तर आम्ही तुम्हाला सिनेमात घेतो. मी म्हणते असे विचारणाऱ्या लोकांकडे कधीही काम करायचं नाही, नकार द्यायचा. म्हणून आपण पायावर उभे असणं गरजेचं आहे. माझं म्हणणं आहे या इंडस्ट्रीत जेव्हाच आपला जम बसेल तेव्हा तुम्ही तुमचं काम सोडा, पण एक काहीतरी साईड बाय साईड तुमच्याकडे इन्कम येत राहिलं पाहिजे. या गोष्टी करण्याची गरज नाही. या गोष्टी करून नाव जास्त दिवस कमवता येत नाही. हे करिअर कधी लॉंग लाईफ टिकत नाही. पुरुषांनाही सांगेन की बऱ्याच पुरुषांना अशा ऑफर असतात, तुम्ही फायनान्स करा, असे पैसे द्या, मग तुम्हाला आम्ही चांगली कॅरेक्टर देतो. हे करायची गरज नाही. तुमच्यात टॅलेंट असेल तर तुम्हाला पेशन्स ठेवावं लागेल, निश्चितच काम मिळेल. एवढं वाटतं. वा वा वा, क्या बात है, क्या बात है. या मुलाखतीची सांगता करताना मला अलकाताईंसाठी काही ओळी म्हणाव्याशा वाटतात की कुणाचे तरी आभार मानावेसे वाटतात, कुणाचे तरी आभार मानावेसे वाटतात मला असं घडवल्याबद्दल, कुणाचे तरी आभार मानावेसे वाटतात मला असं घडवल्याबद्दल, की माथ्यावर चंद्र सूर्य तळपत असतानाही जपाविषयी वाटते आतली ठिणगी, विश्वास ठेवावासा वाटतो तिच्या प्रकाशावर, विश्वास ठेवावासा वाटतो तिच्या प्रकाशावर. खूप खूप धन्यवाद. मृण्मयी, एक तर आता मृण्मयीबद्दल पण बोलते. आमच्या दोघींचा आता 3रा-4थ्यांदा योग असेल भेटण्याचा, पण अप्रतिम निवेदन करते. आणि म्हणजे आता आम्ही मृदुलाजींच्या पुस्तकासाठी एका भेटलो होतो, मृदुला भाटकर, त्यावेळी मृण्मयीने अतिशय सुंदर निवेदन केलं होतं. म्हणजे मध्ये मला एकाने विचारलं तर मी मृण्मयीचं नाव सजेस्ट केलं होतं. एवढं ती सुंदर काम करते, ती तिची फॅमिली सांभाळून सगळं करते. कौतुक वाटतं. आणि अर्चनाजी, विनायकजी, तुम्हाला माझा नम्र अभिवादन, नतमस्तक प्रणाम. कीप इट अप. तुम्ही यांचे सगळ्यांचे खरंच सांगते, म्हणजे मला म्हणायचं आहे चिअर गर्ल कशा असतात तसे तुम्ही दोघे आहात. म्हणजे खरंच आहात. तुम्ही एनकरेज करताय सगळ्यांना, ह्या पिढीला, आणि सगळे त्या ह्याने आज आले आहेत. आणि काय एकेकाचे फोटोग्राफ्स आहेत, चित्र आहेत, कौतुक करावं तेवढं थोडं. हॅट्स ऑफ टू यू, ऑल ऑफ यू. हे घर सांभाळून हे सगळं बाजूला ठेवून तुम्ही हे करताय. कधीतरी तुमच्याचकडे शिकायला यायची वेळ माझ्याकडे येईल, माझ्यावर येईल, आणि मला आवडेल ते, मलाही आवडेल.
थँक्यू व्हेरी मच थँक्यू. नाही हा कार्यक्रमच मुळात फॅमिलीयर आहे माहितीये Family का आहे, हो. अजिबात परकेपणा नाहीये मुंबईला पण इथे. तेच हो, हो, हो. बोललो खूप होतो. छान खूप छान. की तुम्ही आलात म्हणजे तुम्हाला समजेल की एक कौटुंबिक नाही, आहे. मला बरं वाटलं आणि येऊन, खूप यामध्ये बरं वाटलं. तुम्हाला तुम्ही साताऱ्याचं नाव घेतलं. माझे मित्र DISP आहेत संपत, हो ते का? साताऱ्याहून आले. अरे वा. अरे वा. पण तिकडून इथे येईपर्यंत ना अरे वेळ वा, झाला. अरे. माझ्या सगळ्या आवडती ठिकाणे पश्चिम महाराष्ट्र आधी जास्त. त्यांना मी सांगितलं ना अलकाताई यावेळेला येणार आहेत तेव्हा मी येतो. अरे वा. काय? Yes, वा thank you. वा वा. ते DISP आहेत नाही त्यांना कुठे वेळ असतो. हो ना. लक्षात येईल. आणि त्या- अलकाताईंच्या बाबतीत मला काही गोष्टी खरोखर पहिल्यापासून एक कौतुक आहे. मी हे तुमच्या सगळ्यांसाठी सांगतोय की माझ्या व्हॉट्सअपमध्ये टुटू करतो तू ऐकलंस, मेसेज करतो आम्ही सगळ्यांना, निदान रिप्लाय तरी करा. पण अलकाताईचा कुठल्याही मेसेजला रिप्लाय येतो. ते कधीतरी राहून जातो म्हणून. नाही, मला सुद्धा कौतुकाचे मेसेज नक्की येतात आणि अगदी आम्ही डे 1ला भेटलो म्हणजे आम्ही एपॅक जेव्हा फॉर्म झाला त्याच्यानंतर आपण एकदा भेटलो होतो. या इतक्या साध्या आणि इतक्या सिम्पल आहेत ना, म्हणजे हेड्स ऑफ टू हर. म्हणजे मी काहीतरी वेगळं समजून गेले होते आणि मला तिथे गेल्यावर मी सुन्न झाले होते की शी सो सिम्पल, शी इज लाईक माय एल्डर सिस्टर रिअली. म्हणजे कसं झालं, घरामध्ये चहा त्यांनी स्वतः केला. परवा सुद्धा चहा माझ्या हातनं सांडला तरी स्वतः ते फडकं करून म्हटलं मॅडम तुम्ही नका हे करू. आय रिअली फील बॅड. म्हणजे इतकं साधं असूनही माणसाने की दृष्ट लागेल. हा, म्हणजे मला लिटरली इतकं भरून आलं ना तेव्हा. पण मला त्यामुळे सगळ्यांचं प्रेम मिळतं. मी खरं सांगते मनापासून. म्हणजे जे त्यांनी ना मला, जसं मी काळूबाईचं शूट पश्चिम महाराष्ट्रात केलं, कराडला केलं, आणि एवढ्या बायका यायच्या आणि नमस्कार करायच्या की बापरे, आणि मीठ मोहरी घेऊन मिरच्या घेऊन यायच्या नजर काढायला की काय आहे काय आहे. म्हणजे मी जत्रांमध्ये जायचे तर फक्त हात मिळवायला पण त्यांच्या डोळ्यात जे पाणी बघायचे ना, म्हणलं याच्याहून काय हवं आहे आशीर्वाद. बस झालं, देवाने भरपूर दिला आपल्याला, भरपूर दिला, क्या बात आहे. खूप दिलं. म्हणून असं वाटतं की ते टिकवणं महत्त्वाचं आहे. ती जबाबदारी फार महत्त्वाची, लोकांशी वागणं सगळं. हो. तुम्ही म्हणाल गाणं म्हणजे कार्यक्रमाचा असा छान माहोल तयार होईल. सांगता छान होईल खरंच. आम्ही पाहिजे तर कोरस देऊ. है ना. मी आता मला ते असं पूर्ण शब्द नाही आठवत आहेत. मी माहेरच्या साडीतलेच 2 लाईन म्हण. आज लक्ष्मीचं रूप कसं दिसत साजर, चला घालूया जागर, चला घालूया जागर. नवरात्रीचा सोहळा खेळ चाले घरोघरी, नवरात्रीचा सोहळा खेळ चाले घरोघरी. अंगणात शिरीबाई चला फुंकूया घागरी. फुक 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 नार घुमाया लागली, झाला अंगात संचार. चला घालूया जागर, चला घालूया जागर. अपॅक जोरदार चालू दे, जोरदार रिस्पॉन्स येऊ दे, म्हणून मी देवीकडे जागर घालते. क्या बात आहे, क्या बात आहे.